सांगली जिल्ह्यामध्ये उन्हाची भीषण तीव्रता जाणवू लागली आहे। त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये शाळा होणार आहेत, असं प्रतिपादन शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी केलं आहे। उन्हाची तीव्रता पाहता सांगलीमधील ज्या दुपारच्या शाळा आहेत त्या जिल्हा परिषदेने तब्बल 1790 शाळा सकाळच्या सत्रामध्ये सुरू केल्या आहेत। यामुळे मुलांना उन्हाचा त्रास सहन करावा लागणार नाही। सांगलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्याने सांगलीकर हैराण झाले आहेत। रस्ते शुकशुकाट पडले आहेत, तर या तीव्र उन्हामुळे आरोग्य धोक्यात येत आहे। यासाठी सांगली जिल्हा परिषदेने ज्या दुपारच्या शाळा आहेत त्या सकाळी करण्यात आल्या आहेत। यामध्ये जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिका सर्व शाळांच्या तब्बल 1790 शाळा सकाळच्या सत्रामध्ये सुरू करण्यात आल्या आहेत। आणि विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून 15 मार्चपासून आम्ही सकाळ सत्रामध्ये शाळा भरवलेल्या आहेत, की जेणेकरून विद्यार्थ्यांचं जे स्वास्थ्य आहे ते सुरक्षित राहील। आणि या शाळा म्हणजे जोपर्यंत मेची सुट्टी पडत नाही आहे, 5 मेपर्यंत ह्या सकाळी शाळा राहतील। त्यानंतर जूनमध्ये नेहमी रेग्युलर प्रमाणे शाळा चालू राहतील। ज्या खाजगी प्राथमिक शाळा असतात त्या शाळांच्या बाबतीमध्ये संस्था चालक त्यांच्या पातळीवरती ते निर्णय घेतात आणि बऱ्याचशा शाळा ह्या सकाळ सत्रामध्येच भरवलेल्या जातात। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।